नमस्कार मैत्रिणींनो, कावेरीज मॅजिक किचनमध्ये पुन्हा एकदा आपले खूप 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 स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आलूचा पराठा कसा बनवायचा ते. आलूचा पराठा आणि त्यासोबत मी तुम्हाला एक स्पेशल चटणीसुद्धा दाखवणार आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला एक दिल्ली टच, नॉर्थ इंडियन टच असा देणार आहे. तर आलूचा पराठा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया. पराठा बनवण्यासाठी मी ते 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं. ते घट्ट असं मी मळून घेतलं होतं. त्याला तेल लावून मी अर्ध्या तासासाठी मी ते व्यवस्थित रेस्ट करायला ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर आपलं हे कणिक इकडे आहे. त्याचसोबत मी इथे 3 उकडलेले मीडियम आकाराचे बटाटे सोलून ठेवलेले आहेत. मसाल्यांमध्ये इथे मी घेतला आहे ओवा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ, चाट मसाला आणि कोथिंबीर. आता इथे आपण बटाटे किसणीवरती बारीक असे किसून घेऊयात. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की कुठेही बटाट्याचे फोडी राहता कामा नये. पूर्ण बारीक असा किसून झाला पाहिजे. बटाटा किसून झाल्यावरती आता आपण ह्यामध्ये कोरडे मसाले घालूया. त्यात मी घातलं आहे पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, धना जिरा पावडर, पाव चमचा हळद, चाट मसाला, ओवा, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे आणि कसुरी मेथी. प्रमाण तुम्ही जसे बटाटे घ्याल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. कसुरी मेथी यामध्ये घातलेली आहे. आता हा सगळा हे सगळं मिश्रण आपल्याला आता एकत्र एकजीव करून घ्यायचं. मी हातानेच ते सगळं मिक्स करत आहे. चला आता पराठा तयार करायला सुरुवात करूया. इथे मी एक मोठ्या साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी इथे कोणत्या साईजचा पिठाचा गोळा घेतला आहे ते. ओके, आता मी ज्या साईजचा पिठाचा गोळा घेतला आहे त्याच साईजचा आपल्याला बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते त्याच साईजचं घ्यायचं आहे. आता मी इथे थोडीशी पोळी लाटून घेतली आणि हे बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला ते त्यामध्ये भरायचे. चारी बाजूने त्याच्या कडा व्यवस्थित दुमडून घ्यायचे. हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत आपल्याला त्याचं स्टफिंग भरायचं आहे. वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून कडा बंद करून ती बाजू खालच्या बाजूला घ्यायची. हाताने थोडंसं चपटा करायचं आणि आता आपण ते लाटून घेऊया. पराठा लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पराठा एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे, जेणेकरून तो कुठेही फुटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जितका शक्य आहे तेवढा आपण त्याला लाटून घेऊ. ठीक आहे, चला मी ह्या साईजचा पराठा आता लाटून घेतला आहे. आता गरम तव्यावरती आपण तो व्यवस्थित शेकून घेऊया. खालची बाजू व्यवस्थित शेकून झाली की त्याला पलटी करून दुसरी बाजूही शेकून घेऊ. हार्डली 3 ते 4 मिनिट लागतात पहिला पराठा बनायला.
आता ह्यावरती आपण तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता, पण पराठ्याला आपण घी वापरल्यावर त्याचा एक वेगळाच लज्जतदार असा एक त्याची चव येते. तर मी इथे घी वापरलेलं आहे. दोन्ही बाजूला घी लावून पराठा बघा तसा मस्त टम्म फुगला आहे. वा, खूप छान दिसतोय बघा. आहा, अशा प्रकारे आपला पराठा तयार झाला. आता त्यासाठी सोबत लागणारी आपल्याला पराठ्यासोबत लागणारी आता आपल्याला चटणी तयार करायची. त्यासाठी मी इथे चिंच अर्धा तासासाठी भिजत ठेवली होती. आता तिला गाळून तिचा चिंचेचा कोळ आपण घेतला आहे. आता ह्या चिंचेच्या कोळीमध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा लाल तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला, पाव चमचा इतकंच मी प्रमाण घेतलं आहे. चाट मसाला घेतला आहे मी, पाव चमचा हळद घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तसंच मी अर्धा टेबलस्पून मी यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे. साखरेने काय होतं तर त्याच्यातलं जे ॲसिडिक हे होतं ते कमी होतं आणि मस्त आंबट गोड अशी त्याची चव येते. ह्याचमध्ये आता मी पुन्हा बारीक चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे आणि कोथिंबीर. आता मी काय करणार आहे तर मी जो बटाटा असतो त्याला मी कुस्करून त्याचे फोडी त्या मी या चटणीमध्ये घालणार आहे, जेणेकरून खाताना आपल्याला त्याच्या फोडी ॲज अ क्रंच म्हणून अशा दाताखाली येतील. मग त्या खाताना खूप छान वाटतात. तुम्ही दुसरंही करू शकता की तुम्ही बटाटा किसून त्यालासुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता, पण मी अशा पद्धतीने केलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा पराठा आणि ही चटणी नक्की करून बघा. तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास मला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.